बाबा, तुझ्यावर झालेलं जुलूम मी नाही सहन करायची. मी मी त्याचा बदला घेईन. मी मी त्याचा सूड घेईन. हे काय आई, एवढ्या रात्रीची कुठे निघालीस तू विहिरीवर? अरे प्यायचं पाणी संपलं म्हणून आणायला जाते. म्हणून एवढे खाऊ का जाणार तू तिकडं? अरे पण ते काही नाही, मी घेऊन येतो. अरे तू आत्ताच कामावर आलास, जरा आराम कर. आराम करायचं वय तुझं आहे. हे धर, मी जातो. रात्र काळी घागर काळी, काही कुठे पिवळी आहे. रात्र काळी घागर पिवळी, रात्र काळी घागर पिवळी, पनिया भरन को मिलन सजन को, पनिया भरन को मिलन सजन को. राम राम चली रे गोरी. वाह, पाणी आहे. दुष्काळात सुद्धा आमच्या विहिरीला पाणी असतं. अरे वा वा वा. यावेळेला कोण? सगळं कसं बिंबोभाट पार पडलं बघ बाबा. हा, गाव तर समजा झोपलाय. या कानाची त्या कानाला खबर नाही. देवा, मृतात मला सद्गती लाभ देवा. चल 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 लवकर. मुली, अगं माझंच पातळ आहे, मीच तुला नेसवलं. तुम्ही? हो, पण मी इथं माझ्या घरी माझ्या मुलानं तुला वाचवलं. रडू नकोस मुली, रडू नकोस. कुठली तू? नाव काय तुझं? बोल. गजरा, साताऱ्याची. आई आली का कधी शुद्धीवर? हो आली. माझा मुलगा गणपत. म्हणजे काय, सध्या मी हवालदार आहे, पण लवकरच मी जमादार होणार आहे. अगं ह्यानंच तर सगळं मला सांगितलं. नको रडू नकोस परी, रडू नकोस. मनाला बरं वाटेल तोपर्यंत इथंच राहा. अगं घर तुझंच आहे. गप गप गप, रडू नको. हॅलो, कोण बोलतय? मी भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय. बोला बोला. एक काम करणार का? अहो काय साहेब, तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती पाळायची. एक कोंबडी पाठवा. का थट्टा करता काय गरीबाची साहेब? अहो मग मला काय कमी आहे तुम्हाला कोंबड्यांची? तसं नाही, गावठी कोंबडी पार्सल 2 दिवसात पाठवून देतो.
गजरा, गणपत आला की चहा करून दे. हा, मी देवळात जाऊन येते. बर. आई, गजराला कुठं बाहेर पडवलंस की काय तू? आई, गजरा कुठं बाहेर गेले की काय? तू पाठवलंस तिला बाहेर? तुला तुला किती वेळा सांगितलं तिला बाहेर पाठवत जाऊ नको म्हणून? अगं अगं, आपल्या घरची पाहुणी आहे ती. पाहुण्यांना असं कामाला लावायचं असतं का? आई, ए आई, काय म्हण ती गजरा घरात आल्यापासून घराचं रूप अगदी पालटून गेले नाही? फार चांगली मुलगी आहे नाही? काय ग? हे आई, तुला आवडली नाही ती? मी बूट ठेवून येतो. माझा चहा. अगं तुला सांगतो, काल तिने वांग्याचं भरीत केलं होतं. भरीतच काय, मला ती भरीत ठेवलेली वाटी सुद्धा अगदी अशी खावीशी वाटली. अगं भोपळ्याची भाजी मी कधी खात नाही, पण तिच्यामुळे मी ती सुद्धा हल्ली खायला लागलो माहितीये. काय मुलगी आहे. वाह 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 वाह. घ्या चहा. पुन्हा आली वाटत. गजरा गजरा, मला माफ कर. माझं चुकलं. म्हणजे मला वाटलं माझी आई आली. म्हणजे तसं माझ्या मनात काय. तू गैरसमज करून घेऊ नको. अरे काय चाललंय रे गणप्या? ज्या माणसाची पाळं मुळं खणून काढण्यासाठी तुम्ही मला पाठवलं, त्या माणसाला सोडून दे म्हणून तुम्ही फोन करता मला? हे बघ, जरा सरबत घेऊन या अजयसाठी. आणते. अजय, तू नुकताच प्रवासात आलायस. आधी फ्रेश हो पाहू, मग आपण शांतपणे बोलू. नाही डॅडी, तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात आणि म्हणूनच तुम्ही त्याला सोडून दे म्हणून सांगितलं. मी कोणाच्याही दबावाला भीक घालत नाही हे तुला माहितीये. केवळ तुझी चूक सुधारण्यासाठी मी 2 पावलं मागे सरकलो, एवढंच. माझी चूक? होय, तुझी चूक. त्या माणसावर हात टाकण्याची तू फार मोठी घाई केलीस, हीच तुझी चूक झाली. तसे तुझे रिपोर्ट बोलतोय. केसमध्ये त्याला किती शिक्षा झाली असती? 4 महिने, 6 महिने, फार तर 1 वर्ष. आफ्टर देन पुन्हा जुलूम. मी तुला तिथे जुलूम संपवण्यासाठी पाठवलं होतं, ही गोष्टच तू विसरलास. ओके, फॉरगेट इट. अशी चूक तू पुन्हा करू नकोस. नव्या उमेदीनं तिथं जा आणि अशा सफाईनं जागा टाक की मिनिस्टरच काय, पण चीफ मिनिस्टर सुद्धा हस्तक्षेप करू शकणार नाही. नो डॅडी, अजय, माझा या केस मधला इंटरेस्टच संपलाय. तुम्ही दुसरा कुणीही ऑफिसर त्या गावाला पाठवा. नो नो माय बॉय, तुला त्या गावाला जावं लागेल आणि ही केस हाताळावी लागेलच. पण का? तुझ्या हक्कासाठी. अहो, हे काय करताय तुम्ही? त्याचं खरं रूप त्याला दाखवायचंय. दोन्ही हाताचा पाळणा करून त्याला लहानाचा मोठा केला. तो माझ्यापासून दुरावण्यासाठी? अगं, असा वेडेपणा करू नकोस. त्याचं सत्व त्याला कळलं पाहिजे. पण आज मला माझ्या मुलाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. आज त्याच्यामुळेच आई पण मिळालं मला. नाहीतर या जगाच्या दृष्टीनं कोण होते मी? सांगा, कोण होते? मायेनं आंधळी होऊन त्याचं नुकसान करू नकोस. मम्मी, पाहिलं, अजून तो मला आई म्हणतो. हे सुख माझ्यापासून नका हो हिरावून घेऊ. हा काय प्रकार आहे?
ह्या माणसाला तू ओळखतोस? डॅडी, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? हा माझा जीवश्च कंठस्थ मित्र होता.